छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळानं दमदार कामगिरी केली। 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 5,56,49,49,000 प्रवाशांनी एसटीनं प्रवास केलाय। त्यामुळे 373,09,33,000 रुपये उत्पन्न मिळाले। छत्रपती संभाजीनगरात पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे नागरिकांना पुन्हा उकाड्याचा सामना करावा लागतोय। तर येत्या 4 दिवसांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल तर उर्वरित ठिकाणी तापमान वाढ होणार आहे, असा इशारा हवामान विभागानं दिलाय। मे महिन्यामध्ये मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता 25 लोकांचा मृत्यू झालेला आहे। 439 गावं बाधित झाली आहेत, तसंच 465 जनावरांचा मृत्यू झालेला आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधील 8,000 हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरात नवीन वसाहती मोठ्या संख्येने झालेल्या आहेत। या भागामध्ये ड्रेनेज लाईन नसल्यामुळे नागरिकांना सेप्टिक टँकचा वापर करावा लागतोय। त्यामुळे सेप्टिक टँक मुक्त शहर करण्यासाठी 887 कोटी खर्च करून ड्रेनेजची योजना राबवली जाते।